श्री गणेशाय नमः. ग्रंथ गणेश पुराण खंड पहिला उपासनागान अध्याय 77वा भार्गवाख्यान. श्री गणेशाय नमः. नमो नेरुका नंदनारामा अनंतमुनी विश्रामा कल्पतमा रामा रामप्रिया गणपती. पूर्वाध्याय निरूपण केले बुधाचे कथन. दूतमनते हे सुरेशन याचे स्मरण न करावे. दर्शन झाले सचेल स्नान करावे नामोच्चारण. महादोषाचे अधिष्ठान ऐसा दुर्जन नृपवर्या त्याचा त्याग केल्यावरी विमान जाईल गंभरी यदर्थी संशनधारी. ऐसे देव किंकरी कथी गेले ऐकोनी दूतांचे वचन. राजा झाला कंपायमान म्हणे हा पावर्णव गहन हे मज लागून न कळले. मग उठून नमस्कार दूताची गाली वारंवार म्हणे तुम्ही कृपासागर टाकाला हा वर मजवरी. याच्या दोषा हरण होय ऐसा सांगा काही उपाय. देवदूत मध्ये नृपवर्या उठ उठ अपाय दुःख दूर करे. एकाग्र करून मन राया करे तो श्रवण. याच्या पापरनावा लागून कुंभनंदन नाम एक करावया नामस्मरण. अनाधिकारी हा दुर्जन तरी तर गर्दे नामोच्चारण. त्याचे श्रवण घडोया ते श्रवण कीर्तने एक सिद्धी. शोषे अशेष पापंबुधे गणेश नामतः सुपुण्याधे. नाम जय का चतुराक्षर सर्वे करावे नामस्मरण. त्याचे वेळी यासी श्रवण त्याने पाप प्रक्षालन होईल जाण तात्काळ. उदयतांबर्माने अशेषतम नाशी गगने केवना लागून वडवाग्ने जाती जळुने सरदन शुष्के. हाक देता कटिरव मत्तभय सांडली जीव की लागता वज्राचा घाव. शिखरे सर्व खचता ते वाजता पवनाचा सोट. तुटे मेघाचा गडगडाट तैसे नाम हे अगस्ती भट. पापर्ण गोट भरावया या विनान्य अधिकार. करावया पापसंहार नाही नाही नृपवर. करी करी जय उच्चार सर्वागे दूतवाक्य करुणा. राय करविले नामस्मरण त्याचे झाली आश्रवण. गेले जळून बहुपापे नगरवासी जन विमाने होते संपूर्ण. ते केले नामस्मरण गजानन चतुराक्षर. नाम गजर श्रवण पोटे पडता पापे उठावटे. निघाले शरीर पोटे होणे दिक्तडे बळाले. तात्काळ दिव्य दे झाला नेनवारून उदया चळी आला. सकळ तम नाशू लागला जैसा वाचला तेजस्वी व निलागतवताशन. थारे सांडे दे भक्षिगण तेवी पातके शरीर सोडून पातके संपूर्ण बळाली. होता नाम श्रवण पदात्र पापे जळली सर्वत्र. शंख होणे पवित्र विमानी बैसता मित्र जैसा भासला. मग ते दिव्य विमान नगरी स सुरेशन घेऊन या दूतगण स्वानंद भवन पावले. देखिला जगदात्मा विनायक अनंत कोटी ब्रह्मांड नायक. कोटी सूर्योग वलेक एक समवच्छेदे. कोटी मदनाचा पुतळा सिद्धिबुद्धी विभागी वेल्लाळा. लक्ष लाभ असती जवळा चरण कमळा लक्षिते. चारी वेद करते स्तवन साही वेवादते ज्या लागून 18 पाठकून करते वर्णन जयाचे. मूर्तिमंत आनंद तेथे वसे निर्द्वंद. येथे मावळले त्रिविध भेद तो परमानंद देखिला. देवाभक्त पडली मिठी जैसे दोन्ही दीप एकवटे. की दोन्ही समुद्र आले भेटे तैसी गाठी पडली हो. देवभक्ताचा सोहळा वर्णवया कोण वेगळा. वर्णू म्हणे तयाल तोही स्वरूपाला पाहावे त्या. दोघी समुद्राचे भेटी सोडवावया उठाउठी. लवण धावले सेवटे त्याची झाली जयशबरे. तैसी देवभक्तीची मिळणी अवर्षती अथवा अंती ध्यानी. ते गीत तत्पद होऊनी स्वानंद भवनी विराजते. स्वानंद जे भोगीते त्यासी नाही पुनरावृत्ती. पद्मभू मने व्यासप्रदे तुझे प्रश्नोक्ती निवेदिले. ज्ञानी सतु चतुर्थी संकटकरण व्रत सर्वात हे पावन. महापुण्यदय सुरेशन स्वानंद भवन पावला. चतुर्थी महात्म्य श्रवण धर्मरूप पावन. करता यश आयुष्य वर्धमान होय धन्य तिन्ही लोके. सर्वसिद्धी प्राप्त होते सकळ पीडा नाश पावते. विघ्ने बाधून शक्ती रमा विश्रांती तेथे पावे. दुर्वा प्रभाव यांत तुझ कधीला साप्रज्ञंत. आणि काय कवयाचा घेत ते मज विस्तृत सांगावे. श्रुताश्रुनी अर्थभूत तरी वक्तयास उल्हास होत. मग चातक तृषय घनवर्षत तैसा वक्ता अर्थ बोलीचे. ऐकोनी विरांजी वचन बोलता झाला द्वैपायन. आणि चतुर्थी महिमान मज लागून कथावे हे पुण्य पावन कथा. मज तृप्ती नवे कथा विशेष तू ऐसा वक्ता न भूतो न भविष्यते. ऐकोनी प्रश्नाचा आदर सरसी रोह मने एक सादर. पूर्वे जमग्निकुमार रामव्रत हे आचरला. त्याने अतुल झाली कीर्ती दीर्घायु विचरक्षिती. जयज्ञान क्षत्रिय गाते जो निपादी कर्तवीर्याचा. व्यास म्हणे पद्मयोनी राम कैसा उत्पन्न मेदिनी. कोण त्याची या पिता जननी विस्तारुनी मज सांगावे. आत्मभूमने श्वेतद्वीपात जमदग्नी महामुनी विख्यात. मने सृष्टी संहार करिता जो समर्थ निग्रह अनुग्रह
जो त्रिकाळीचा ज्ञाता, जो कापवी देवा समजता, त्याची पत्नी पतिव्रता रेणुका नामे सुंदरी, तिच्या लावण्याची थोरी गुंजे समान ना तुळती नारी, रती सुंदर लोकांतरी तेही न धरी नख शोभा, जिच्या सौंदर्यलेशी करुणा मोह पावले सर्वजण, तिचे करवाय वर्णन समर्थ कोण त्रिभुवने, नेत्रशोभा प्राप्तिकारणे चकोरे शिवली कानने, मृगाही तपश्चर्याकारणे लागले तृणाशन करुणिया, जिचा मुखचंद्र देखून चंद्र झाला लज्जायमान, दुःखे क्षय झाला म्हणून ईश्वर सेन आरंभ, मूळ प्रकृती ईश्वरी तिच्या ठैराम अवतारी, आला विष्णू श्रीगारी अनादि निधन योगेश्वर, जमदग्नी महाभाग्यवान साक्षात ईश्वर पंचवदन, दोघीपासून झाले जनन राम मदन मदनाचा, अतिसुंदर ज्याची गात्रे तनु पाहता निज नेत्रे, सुख पावती माता पित्रे वचनी रत तयाच्या, विख्यात बळ पुरुषार्थ देवद्विज गुरुपूजनी रत, प्राज्ञ गोबोधने सेवित दीक्षा धावित आचिरोनी, वेद वेदांग शास्त्रे कृत्रिम मात्रे, पाठ करते कथा स्तोत्रे, वक्तृत्वे गुरुसम पृथ्वी समान क्षमा, गांभीर्य अब्धी उपमा, पितृआज्ञा घेऊन रामा, नमिषारण्याय निझाले अनेक विद्याभ्यासन, करवाय रेणुकानंदन स्थिर करून मन, रैला मुनी गुण्य मंडळे, इकडे राजा कार्तिक कार्तवीर्य महाबळी तेजसूर्य, भूमंडळीचे नृपवर्य प्रतापे वस्य केले, लक्ष्मी मंदिरी सदा स्थिर, विष्णू शंभू निरंतर अखिलार्थदानी प्रजुर, मूर्तिमंद शोभते पंचशत धनुष्य संधान, करते सोडे असंख्यपान त्याने होतसे रूपकंदन, उभा कोण ठकेराने इंद्रादी अमर्गन, करते जयाचे सेवन असंख्यात ज्याचे सैन्य, गजाश्वनंदन पदादे मर्यादिसे सेनासागर, निर्गमी अच्छदे मही समग्र, कंबुस्वन एकदा द्विजवर, भयसेविती महिते वर्षाकाळी बळहाक, तैसे गर्जे भयानक व्योम मंडळी, अनेक प्रतिशब्द निगते कैसे विष शब्द ऐकोनी, मत मातंग कोटी जन सोडती जैसे प्राण, शत्रुकंदन तैसे करी शब्द ब्रह्मांड कापवी, समुद्र वलयांकित पृथ्वी एकाज्ञा तो मिरवी, असुरदेवी वंद्यतो कोणे एके दिवसे, सभे चतुरंग सेनेसे घेऊन चालेला परिदयसे, नीळवस्त्रासे धरुनिया नीळछत्रे मस्तके, तैसीच वेश धरली सैनिके, नवे सरदा नागवी लोके, भयानक दुर्गमे स्थाना नाना मृगगण मारित, सिंहाद्री शिखरा येत तेथे आश्रमा परमाद्भूत, उत्तम दैत्यानुभवर्या जैसे का कैलास शिखर, तेथे उत्तम गिरीश मंदिर, तैसे देखुनी कुंभिनीवर असे पुसे अनुचर सेवका, कोणाचे उत्तम स्थान दिसे परम पावन, विश्रांती पावे मन पाहताना निवाले, ऐकुनी रायाची वाणी सेवक म्हणती जमदग्नी, विख्यात जो का त्रिभुवनी तो राहे मुनी या स्थळे, साक्षात सूर्यमहिवर शापानुग्रह देणार महाभाग्यवान मुनीश्वर, रेणुका सुंदर तत्पत्नी कोट्यावधी पापत्रुने जलती दर्शनाग्री, इच्छा दरी जेल तो मने तरी जावे दर्शना त्याची या, तुझ्या प्रसादे सर्वांसी दर्शन होईल गम्मासी, उपकार घडेल तुम्हासी निश्चयसी जाणावे, ऐसे कोणी दूतवचन राजा चालला घ्यावा दर्शन, श्रेष्ठाश्रेष्ठ सभे घेऊन अपार सैन्य ठेविले, जमदग्नी तपोनिधी मुनी शार्दूळ कृपाब्धी, तेथे आला अंबोधी वसनांबर दर्शना, कुशासनी विराजमान जाजल्यमान हुताशन, तैसे राहे देखून साष्टांग नमन घातले, नाना मनोहर विशाळा निकुंजवल्ली वृक्षशाळा, मागे ठेवणी सैनिकाला राजा बसला मुनी पुढे, मुनी आज्ञे करून बसले चातुरंग सैन्य, मुने कृतवीर्यनंदन पूजला ध्वजने सहित, पाद्याद्य विष्टार्दिका गोदाने दिदली सम्यक, शिष्यादी पूजले सगळे का, उठले कित्येक स्नानार्थ नाना सरोवरे जळे, निर्मळ शीत सुंदरे सैनिक मृग यामुळे, श्रमले मज्जन सारिते, आश्रमीचे ध्वनी शास्त्राध्यने ऐकते श्रवणे, वाद शब्द शिष्यधने मत्ते धरणे बोलिजे, राजीव लोचन भूपदे बोले जमदग्नी प्रते, आजी धन्य मे त्रिजगदे, माता पितर धन्य झाले, धन्य तपज्ञान जन्म, पुण्यवृक्ष झाले पडले उत्तम, तव दर्शने परम भावन, कल्पदम समजे का, संपदा कुळ यश, धन्य झाली आशेष, संत मुंद मूर्तीने विशेष, ब्रह्मनिर्देश अवतारी ईश्वराच्या सगुण मूर्ती, संतरूपे अवतार क्षेते, ज्यांचे जेव्हा दर्शन प्राप्ते तेव्हा धन्य होती सर्व काही, विशेष तुझे आदित्य देखून संत झाले माझे मन, सर्वभूती समान ज्ञानघन थोर तुम्ही, ऐकोनी रायाची वाणी विस्मय पावला पद जमदग्नी, बोले प्रसन्न बुद्धी मुनी,
कोण तो अवनिपाळ, कोणाचं तू नंदन, काय तुझे अभिधान, येथे यावय काय कारण, मज वर्तमान कथावे, मुन्नी सर्वही जानता, परिप्रश्न करी नृमनाथा, राजा म्हणे मी स्वर्य कार्य करता, विलोकिता साधुसे, मी करतो वीर्याचा नंदन, कीर्तिवीर यमाशा विधान, आलो पारदे लागून, झाले दर्शन स्वामींचे, आता तुझी आज्ञा घेऊन, करीन नगरासी गमन, मुनी म्हणे तू कीर्तिवान, पूर्वजी श्रावणा येसे, परिदर्शनापेक्षा होते, ज्याची झाली फळप्राप्ती, देह आत्मा तपसंपदे, ज्ञानाश्रम सार्थक झाले, तरी भोजन केली अविना, कैसे करू पासी गमन, झाला असे मध्यान्न, उपवासी गमन करावे, तुझे न्यून नसे काही, परिमज श्लाघ्य लोकी देहे, भोजन करून जाये, सनात होईन मी प्रभू, राजा म्हणे मुनिवरा, आलो असे द्रोप्रहरा, भोजन काळा असे करा, तवाज्ञेन राहावे, प्राणीपादके करीदे, त्याची प्रायश्चित्त ग्रंथ असते, प्रायश्चित्त नाही जयाप्रदे, तै श्रुती या मंदिरासी जावे, दोष निवृत्ती कारणे, श्रुती अन्य स्वीकारणे, अन्न न मिळे तै उदकपाने, कल्मशाळणे सर्वही, ते दयाळूपणे अन्न तुम्ही देता मज लागून, परिमी सेना टाकून, एककी भोजन कैसे कीजे, माझी सेना परमित, जळगेन देवयन व तृप्त, तेथे भोजनाची मात, अस्ति दुर्तिक्रम मुनी, तरी एक ब्रह्ममूर्ती, सर्व भोजन द्यावया शक्ती, तुझं कैची मज प्रते, आज्ञा शीघ्र गती मध्यावी, तुझ्या दर्शन मात्रे करून कृतकृत्य झालो दाना, आज्ञा दिलेली या भोजन, मज पावले मुनिवर्या, ऐकून इंद्रपवानी, मुनी भोले खासोनी, राया चिंतन करावी म्हणे, दैन भोजन संन्यासी, चतुर्विधान्य करून, तृप्त करीन सकळ एक सैन्य, आम्हा तपस्वी असे लागून, काय नियम त्रिभुवने, ब्राह्मण केवळ तपोधन, क्षत्रिय तो यशोधन, वैश्यधन धनधान्य, सेवाधन शूद्र कसे, त्यामध्ये तपोधन ब्राह्मण वरिष्ठ जेथ, तपे पुन्हा सृष्टीकरिता, गांधी सुतमेश्वमित्र पहे, तपे सूर्यासमान, वसिष्ठ छाटिता पली जान, कंबोध भय सिंधु प्राशन, सर्पधन अस्तिवाक्ये, सर्पधन अस्तिक्ये, पराशरे ढीवर कन्या, योजनगंधा केली मान्या, विंध्याचल वाहे आज्ञा, घटनंदनाची मस्तके, विष्णू हृदय वाग्विलात, शिवाचा केला लिंगभात, अपूज्य वीरांची गोत, अस्मतरत विरपवाक्ये, भृगुशाप अग्निव्राहे, भृगुशाप अग्रिवाहे, मघवा सहस्त्र भगे होय, सर्वसंपदा समुद्री जय, विप्रवाक्य करुनिया, म्हणून तपोधना दुष्कर, काही नाही नृपवर, आणि आश्रमी आला जो नर, तो घे विमुग्न वाजवा, गृही असेल जे वाघिने, तेही आणि पाचरुनी, अन्न देईल सर्व लागुनी, कौतुकनी पाहावे, परमसुंदर नदी तीर, तेथे विश्राम पाव क्षणभर, सिद्ध झाली असं समग्र अन्न समग्र, तृप्ती अपार पावल, ऐसी मुनीची वाणी, राजा राहिला ऐकोनी, ते कथा श्रोतेजनी, सवद मनी ऐकावे, ज्यांनी निरंजनी पावन, दास गोते करता श्रवण, दुरिते जाती पळून, होय वर्धमान पुण्यवंत, इथे श्री गणेश पुराणे उपासना खंडे, भार्गवोपाख्यानं नाम सप्तसप्तमोऽध्याय गूढः।